दिल्लीत झालेल्या CJPच्या आंदोलनानंतर आता सुप्रीम कोर्ट असे म्हणत आहे की सदर आंदोलने अशा प्रकारची आंदोलने होत असताना याला काहीतरी ठराविक गाईडलाईन्स या तयार करण्यात याव्यात आणि त्या गाईडलाईन्सच्या अंडर सदर आंदोलने व्हावीत. परंतु येथे महत्त्वाचा प्रश्न असा निर्माण होतो की अशा प्रकारची आंदोलने, मग ती मॅनेज आंदोलने असोत किंवा उत्स्फूर्त आंदोलने असोत, ही का केली जातात? कारण येथे निश्चितच आपले लोकप्रतिनिधी, निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आपले प्रश्न मांडण्यामध्ये कमी पडतात. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला अशा प्रकारची आंदोलनेही हातात घ्यावी लागतात. बरं, मग लोकप्रतिनिधी, निवडून दिलेले लोकप्रतिनिधी यांचा वेळ नक्की कुठे जातो? त्यांना हे प्रश्न समजत नाहीत का? या प्रश्नांची त्यांना जाणीव नाही का? या प्रश्नांविषयी त्यांना अभ्यास नाही का? तर निश्चितच असेल. परंतु त्यांचा वेळ हा मोठ्या प्रमाणावरती पक्षीय कार्यक्रम, पक्षाचे कार्यक्रम, उद्घाटने, बारसे, वाढदिवस, 10वे, इतर कार्यक्रम यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर त्यांचा वेळ वाया जातो. या ठिकाणी जाण्यासाठी होणारा प्रवास, तसेच त्या ठिकाणी जाणारा वेळ, तेथे होणाऱ्या विविध गाठीभेटी, यामध्ये सर्वसामान्यांच्या गाठीभेटी खूपच कमी प्रमाणात असतात आणि इतरच काही अतिमहत्त्वाच्या व्यक्ती यांच्या गाठीभेटी जास्त असतात. हे तर निश्चित उघड सत्य आहे. तर सदर लोकप्रतिनिधींनाही गाईडलाईन्स असाव्यात की त्यांनी त्यांचा अमूल्य वेळ, जो लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी स्थान मिळवलेले आहे, याच्यासाठी खर्ची करणे हे अत्यंत आवश्यक आहे. आणि सदर लोकप्रतिनिधी हे त्यांच्या वॉर्डमध्ये, त्यांच्या एरियामध्ये, अगदी तळागाळातल्या त्यांच्या प्रत्येक मतदारापर्यंत हे पण निश्चितच पोचले पाहिजेत. सदर लोकप्रतिनिधींना ते जोपर्यंत लोकप्रतिनिधी आहेत तोपर्यंत पक्षीय कार्यक्रमांवर त्यांना पूर्णतः बंदी असावी. कारण ते पक्षाचे प्रतिनिधी त्या काळात नसून ते प्रथम लोकप्रतिनिधी आहेत आणि त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना दिलेली कामे करणे अपेक्षित आहे. तरच यावरती काहीतरी त्यांच्याकडून इनपुट्स लोकांच्या प्रश्नावरती हे येऊ शकतात. तरी यावरती निश्चितच विचार व्हावा आणि सदर लोकप्रतिनिधींविषयी या गाईडलाईन्स तयार करण्यात याव्यात. नाहीतर आपण पाहतोयच, इलेक्शन आल्या की या लोकप्रतिनिधींचा वेळ निवडणुकीच्या प्रचारामध्ये किती मोठ्या प्रमाणावरती खर्च होतो. तरी सदर लोकप्रतिनिधींना त्यांच्या, म्हणजे खासदार असेल तर खासदारकीला, आमदार असेल तर आमदारकीला आणि नगरसेवक असेल तर नगरसेवक पदाच्या वेळेसच प्रचार करण्याची मुभा देण्यात यावी. इतर वेळेस म्हणजे आमदारांनी खासदारकीला प्रचार करू नये, खासदाराने आमदारकीला प्रचार करू नये. या पद्धतीने झाले तरच त्यांचा वेळ वाचेल आणि लोकांची कामं होतील. धन्यवाद.